चिकनची नेहमी एकाच प्रकारची ग्रेव्ही खाऊन बोर झाले असणार, तर ह्या प्रकारे नक्की सर्वांनी चिकन मलाई मसाला बनवून बघा. इथे मी 1.5 किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये 1.5 वाटी दही, 1 वाटी मिल्क क्रीम, अद्रक लसूणची पेस्ट, चवीपुरतं मीठ, चिली फ्लेक्स, धने पावडर, होममेड गरम मसाला आणि कसुरी मेथी ॲड केली आणि सगळं काही करून घेतलं मिक्स. त्यानंतर एका पॅनवर तेल घेऊन कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचचे मोठमोठे क्यूब्स पॅनवर फ्राय करून घेतलेत, मीठ टाकून फ्राय केलेत. नंतर एका कढईमध्ये 1.5 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं. त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं ह्यामध्ये साजूक तूप ॲड केलं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे फाईनली चॉप करून मीठ टाकून मस्त परतवून घेतले. 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ह्यामध्ये टाकली आणि ती देखील कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घेतली. 1 चमचा एवढं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केली आणि मुलीची एक्झाम असल्यामुळे हे सगळं व्हिडिओ वगैरे शूट करणं आणि हा सगळा उपद्व्याप अभ्यास घेत सुरू होता. तर बघा इथे मी कांदा छान परतवला की त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन ह्यामध्ये ॲड केलं आणि कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं हाय फ्लेमवर हे परतवून घेतलं. नंतर झाकण ठेवून चिकन छान शिजू दिलं आणि सगळं काही छान व्यवस्थित परतवून घेतलं. नंतर इथे मी काजू आणि बदाम भिजवून त्याची पेस्ट बनवून घेतली होती. ती पेस्ट ह्यामध्ये ॲड केली. आणखी गरजेप्रमाणे मीठ ॲड केलं आणि काजू बदामची पेस्ट चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि छान सगळं काही व्यवस्थित पुन्हा परतवून घेतलं. हे सगळं आता आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. हाय फ्लेमवर चिकन छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केलेत. 1 चमचा एवढा गरजेप्रमाणे होममेड गरम मसाला देखील ॲड केला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ज्या भाज्या आपण परतवून ठेवल्या होत्या त्यानंतर चिकनमध्ये ॲड केल्यात आणि चिकनमध्ये छान मिक्स करून घेतल्यात आणि हे सगळं मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजू दिलं. म्हणजे भाज्यांचा फ्लेवर हा चिकनच्या ग्रेव्हीमध्ये मस्त उतरतो आणि ग्रेव्ही एकदम टेस्टी लागते. नंतर 1 छोटा चमचा एवढं मी बटर ह्यामध्ये ॲड केलं. झाकण ठेवून बटर छान मेल्ट होऊ दिलं आणि बटर छान ह्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलं आणि ह्यानंतर बघा ग्रेव्ही छान सेट होऊ दिली आणि हे रेडी आहे आपलं चिकन मलाई मसाला. तर नेहमीच्या ग्रेव्हीपेक्षा जर वेगळी आणि छान चव हवी असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, रेसिपी आवडत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.